नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचे एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हा टॉपिक 5th क्लासचा पाहतोय। ह्याच्या अगोदर आपले 5 लेक्चर झालेले आहेत आणि हे 6 लेक्चर आहे। ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम सेट 12 पाहणार आहोत। ठीक आहे, प्रॉब्लेम सेट 11च्या अगोदर 11, 10 हे सगळं आपल्या अगोदर झालेलं आहे। ते जर व्हिडिओ पाहिले नसेल तर ते पाहून घ्या। आता याच्यामध्ये प्रॉब्लेम सेट आपण 12 पाहणार आहोत। ठीक आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे सगळे व्हिडिओज काय करा, शेअर करा आणि त्यांना पण चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी सांगा। तर आपण काय करूया, हे क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन लिहिलेला आहे, पहिला क्वेश्चन आहे तुमच्या बोर्डवर लिहिलेला आहे। फर्स्ट क्वेश्चन काय आहे, प्रथमेश नावाचा एक व्यक्ती आहे। प्रथमेश वॉन्ट्स टू बाय अ लॅपटॉप वर्थ 27,450 रुपीज। प्रथमेश नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला काय एक लॅपटॉप खरेदी करायचा आहे। त्याला लॅपटॉप खरेदी करावा असं वाटते। किती हजाराचं लॅपटॉप खरेदी करावं असं वाटते त्याला? 27,450। किती हजाराचं लॅपटॉप खरेदी करावं वाटते त्याला? 27,450। इथे लिहून घे तुम्ही, किती? 27,450। ठीक आहे, हा 5 आहे। ठीक आहे, 27,450 हा 5 मी थोडा व्यवस्थित काढतो। त्याला हा लॅपटॉप करायचा 27,450 रुपयाचं लॅपटॉप खरेदी करायचं। ही हॅज 29,975, परंतु त्याच्याकडे किती आहेत? 22,975 रुपीज। व्हॉट इज द अमाऊंट ही स्टील नीड्स टू बी एबल टू बाय द लॅपटॉप। व्हॉट इज द अमाऊंट? ओके, व्हॉट इज द अमाऊंट ही स्टील नीड्स टू बी एबल टू बाय द लॅपटॉप। म्हणजे काय म्हणायचं त्यांना की प्रथमेश नावाचा एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे त्याला 27,450 रुपयाचं लॅपटॉप खरेदी करायचं आहे, परंतु त्याच्याकडे किती पैसे आहेत? 22,927। किती आहे त्याच्याकडे? 22,975 रुपीज आहेत त्याच्याकडे, इतके पैसे आहेत। तर त्याला काय करायचं, एवढे पैसे आहेत त्याच्याकडं 22,975। मग त्याला लॅपटॉप खरेदी करायचं आहे। आता तुमच्याकडे समजा 100 रुपये आहेत, तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि तुम्हाला काय 200 रुपयाची एक वस्तू खरेदी करायची आहे। तर तुम्ही 100 रुपये कोणाकडनं तर उसने घेसाल, काहीतरी घेसाल, कोणाकडून मागून घेसाल मित्राकडनं आणि मग ती 200 रुपयाची वस्तू खरेदी करता। समजा तुमच्याकडं काय तुम्हाला 500 रुपयाची काय करायचं, समजा तुम्हाला 4,000ची सायकल घ्यायची आहे। काय करायचं? 4,000ची सायकल घ्यायची तुम्हाला, पण तुमच्याकडे घरी किती आहे? तुमच्याकडे 3,000 रुपये। तर तुम्ही काय करणार? 1,000 रुपये काय करणार? कोणाकडनं तरी उसने घेणार आणि ती सायकल काय करणार? खरेदी करणार, बरोबर आहे। तर तशाच प्रकारे प्रथमेशकडे किती आहेत? 22,000 रुपयेच आहेत, 22,975 रुपयेच आहेत प्रथमेशकडे आणि त्याला 27,000चा लॅपटॉप घ्यायचा आहे। तर प्रथमेश काय करेल? कोणाकडनं तरी पैसे घेईल, मागून घेईल, उसने घेईल, कसे तरी घेईल, पण किती घेईल हे कसं काढायचं आपल्याला? तर मायनस काढावं लागेल। 22,450 रुपयाची ही काय आहे? सायकल आहे। त्याच्यामधनं तुम्हाला काय करावं लागेल? 27,450 रुपयाचा सायकल नाही, आपण लॅपटॉप पाहतो इथं। 27,450 रुपयाचा लॅपटॉप आहे, त्याच्यामधनं त्याच्याकडे 22,975 आहेत। ते जर मायनस केले, याच्यातनं मायनस करावं लागेल आपल्याला, मग कळेल की प्रथमेशला किती पैशाची गरज लागेल। पहा, तर ह्याला सोडवायचं आपल्याला। 0मधनं 5 जातो का? 0मधनं 5 जात नाही, तर इथं मग आपल्याला 0मधनं 5 जात नाही, तर इकडला एक 1 कॅरी घ्यावा लागेल आपल्याला। इथं झाले 10, इथे किती झाले? 10। मी काय करतो, पेन चेंज करतो, म्हणजे तुम्हाला आहे का नाही सोडवण्यासाठी पेन नाही आपल्याकडं दुसरा। तर पहा, तर इथं काय झालं, इथला 5 आपण काय केलेलं आहे, इकडे घेतलेला आहे, तर इथं झाले तुमचं इथं 0 आहे, तर इथं झाले 10 आणि 10मधनं 5 गेला तर तुमच्याकडं राहिला 5। हा 10मधनं 5 गेला तर 5 राहिला। मग इथं 4 राहिले, इथं किती राहिले? तुमचा 4 राहिलेला आहे। 4मधनं 7 जातो का? जात नाही, त्यामुळे इकडला एक इकडे घेतला, तर इथं तुमचे किती झालं? 14 झाला। इथं किती झालं तुमचा? इथं तुमचा होतो 14 होतो। 14 कसा होईल? कारण इथं 4 राहिलेला आहे तुमचा आणि इकडला एक इकडे घेतला, 14 झाला। 14मधनं 7 गेला, 7 राहिला। ठीक आहे, हे पण मी ब्लॅक पेन लिहितो, 7,5। ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथं तुमचा 3 आहे, कारण इथला एक आपण इकडे दिलेला आहे। 3मधनं 9 जात नाही, 3मधनं 9 जात नाही, तर आपल्याला इकडून एक काय करावं लागेल? 1 कॅरी घ्यावं लागेल। काय घ्यावं लागेल? 1 कॅरी आपल्याला इथं घ्यावं लागेल। ठीक आहे, तर इकडून आपण कॅरी एक घेतला, तर इथं झाले तुमचे 13। किती झाले? इथं 13 झाले। 13मधनं 9 गेला तर तुम्हाला किती उरले? 4 राहिले। 13मधनं तुमचा 9 गेला तर 4 उरले। आता इथं राहिला 6 तुमचा, कारण इथला एक आपण इकडे दिला होता। 6मधनं जर 2 गेला तर तुमचा राहिला 4
आणि हा 2 मधनं 2 गेला तर 0, ठीक आहे 0. पण 0 हां ठीक आहे लिहा वाटलं तर 2 मधनं 2 गेलं 0, ठीक आहे. ह्या 0ला एखाद्या संख्येच्या जर डाव्या बाजूला म्हणजे इकडल्या साईडला आपण एखाद्या संख्येच्या डाव्या बाजूला जर 0 लिहिला तर त्याला काही अर्थ नसतो, पण एखाद्या संख्येच्या उजव्या बाजूला जर 0 लिहिला तर त्याला खूप मोठा अर्थ असतो, ठीक आहे, कारण ती संख्या 10 पटीने वाढते. तर हे 0ला काय अर्थ नाही, ठीक आहे. 2 मधनं 2 गेला 0, तर मग त्याला किती पैसे लागतील 4475. ह्या 0ला काय अर्थ नसतो, ठीक आहे. तर त्याला प्रथमेशला जर लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर त्याला किती लागतील 4475 रुपयाची गरज आहे. प्रथमेश आहे का नाही, प्रथमेशला किती रुपयाची गरज आहे तर 4475 रुपयाची काय गरज आहे लॅपटॉप खरेदी करण्यासाठी. आणि मग तो कोणाकडून घेईल उसने पैसे, काहीतरी करेल किंवा जमा करेल, काहीतरी करेल, तर ठीक आहे. तर हे तुम्हाला गणित समजले असेल. मग लिहायचं असेल तर काय लिहावं लागेल तुम्हाला, जर एक स्टेटमेंट लिहायचं असेल, प्रथमेश नीड 4475 रुपीज ओके टू बाय लॅपटॉप वर्थ ₹27,450. तर हे तुम्हाला कळलं असेल. अशा प्रकारे करायचं. ह्याच्यानंतरचा क्वेश्चन आपण नेक्स्ट पाहूया, ठीक आहे. पहा आता लक्ष द्या. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 लिहिलेला आहे. तर क्वेश्चन 2 काय सांगतो, अ कंपनी प्रोड्युस्ड 44,730 44,730 स्कूटर्स काय केले इन अ सर्टन इयर. एखाद्या वर्षी म्हणजे अशा कोणत्या तरी वर्षी त्या कंपनीनं किती केलेले 44,730 इतके स्कूटर्स त्यांनी काय केले प्रोड्यूस केलेले आहे. एक कंपनी आहे, कोणत्या तरी वर्षी त्या कंपनीने काय केलेलं, सर्टन म्हणजे कोणत्या तरी निश्चित नाही, सर्टन म्हणजे एखाद्या वर्षी एखाद्या 44,730 इतके स्कूटर्स प्रोड्यूस केलेले आहेत तिने एका वर्षामध्ये इन अ सर्टन इयर. अँड 43,150 इन द नेक्स्ट. म्हणजे हे वर्ष म्हणजे आता एक कोणतं तरी वर्ष असेल समजा, ह्या वर्षामध्ये इतके प्रोड्यूस केले की त्याच वर्षाच्या दुसऱ्या वर्षी त्या कंपनीनं किती प्रोड्यूस केलेले आहे 43,150 इतके काय केले त्यांनी स्कूटर प्रोड्यूस केले. एक कंपनी आहे, त्या कंपनीने काय केले पहिल्या वर्षी म्हणजे सर्टन इयर, त्या वर्षी एखाद्या वर्षी त्यांनी 44,730 स्कूटर काय केलेत प्रोड्यूस केलेत अँड इन ए सर्टन इयर. अँड 43,150 इन द नेक्स्ट. हाऊ मेनी मोर स्कूटर्स डिड दे प्रोड्यूस इन द प्रिव्हियस इयर. तर त्यांनी काय केलेले, त्यांना म्हणजे प्रश्नामध्ये असं म्हणले की एक कंपनी आहे, एका कंपनीनं 44,730 स्कूटर प्रोड्यूस केले एका वर्षी आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी 43,150 स्कूटर्स प्रोड्यूस केले. तर त्यांचं म्हणणं आहे की प्रिव्हियस इयर म्हणजे पहिल्या वर्षी, ह्या वर्षी म्हणजे इन अ सर्टन इयर म्हणलं त्याला, ह्या वर्षी किती स्कूटर जास्त प्रोड्यूस केलेले आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल ह्या दोघांची. सबट्रॅक्शन केल्यानंतर जे काय उत्तर येईल तेवढे स्कूटर्स काय केलेले त्यांनी प्रिव्हियस इयरमध्ये प्रोड्यूस केलेले आहेत जास्त. तर याचं सबट्रॅक्शन करा. तर पहा कसं करता तुम्ही, पहा पेन चेंज करतो मी. 0मधनं 0 गेला तुमचा, 0मधनं 0 गेला तर 0. हा 3मधनं 5 जात नाही तर इकडला इकडे घेतला कॅरी, हा 7मधला इकडे घेतला, इथं राहिले 6, इथं झाले की तुमची 13 झाली. 13मधनं 5 गेला तर तुमचा उरला 8. किती उरला 13मधनं 5 गेला तर 8 उरला. इथं राहिला 6 कारण इथला एकीकडे दिला होता ना आपण, 6 राहिला. 6मधनं 1 गेला तर तुमचा राहिला 5. किती राहिला 5. या 4मधनं आता इथं 4 आहे कारण आपण इकडं दिला नव्हता याला. 4मधलं काय दिलं काय आपण दिला नाही कारण याच्याकडेच होता तर द्यायचा काय प्रश्न पडला नव्हता आपल्याला. ह्या 4मधनं 3 गेला तर 1 राहिला आणि या 4मधनं 4 गेला तर 0 राहिला. तर इकडल्या साईडला 0 असेल ह्या नंबरच्या एखाद्या नंबरच्या इकडला म्हणतोय आपण लास्टला शेवटी. नाही तर तुम्ही म्हणसाल सर म्हणले होते की 0ला राईट हँड साईडला 0 असेल तर काय अर्थ नाही. समजा एक नंबर असा असेल तर या नंबरच्या राईट हँड साईडला आहे तर अर्थ नाही. म्हणजे लास्टला शेवटी म्हणतो मी. नंबर सगळा संपला आणि इकडल्या साईडला ह्या 0ला काय अर्थ नाही पण ह्या 0ला अर्थ आहे, ठीक आहे. तर ह्या 0ला काय अर्थ नाही म्हणजे तर तुम्हाला म्हणजे किती आहे 1580 किती आलेले 1580. म्हणजे द कंपनी प्रोड्युस्ड 1580 आहे का नाही मोर स्कूटर्स इन द प्रिव्हियस इयर. असं वाटलं तर स्टेटमेंट लिहायचं असेल तर कसं लिहू शकता, एक कंपनी प्रोड्युस्ड 1580 मोर स्कूटर्स इन द प्रिव्हियस इयर. तर प्रिव्हियस इयरमध्ये कंपनीने किती स्कूटर जास्त प्रोड्यूस केले होते तर 1580
1580 स्कूटर्स काय होते जास्त प्रोड्यूस केलेले होते. हे तुमचं उत्तर आहे. याच्यानंतर काय करूया आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूया. ठीक आहे, पहा लक्ष द्या. तर क्वेश्चन आपण 3 लिहिलेला आहे. क्वेश्चन काय सांगतो, इन अ सर्टन सिटी, एक सिटी आहे, सिटीचं नाव दिलेलं नाही, कोणती तरी सिटी आहे. त्या सिटीमध्ये शहरामध्ये कोण माणसं राहतात. ठीक आहे, शहरामध्ये माणसं राहतात. द नंबर ऑफ मॅन म्हणजे पुरुष. ठीक आहे, तर त्या सिटीमध्ये पुरुष आहे का नाही किती आहेत. इन अ सर्टन सिटी द नंबर ऑफ मॅन इज 16,37,856 म्हणजे 16,37,556 आहेत. एका सिटीमध्ये किती आहेत माणूस म्हणजे पुरुष 16,37,856 आहेत. अँड द नंबर ऑफ वुमन महिला किती आहेत, महिला आहेत 16,52,978 16,52,978. बाय हाऊ मेनी डज द नंबर ऑफ वुमन एक्सीड म्हणजे जास्त होणे, एक्सीड द नंबर ऑफ मॅन. सरळ तुम्हाला क्वेश्चन काय सांगितले, एक शहर आहे, त्या शहरामध्ये काही महिला आहेत आणि काही पुरुष आहेत. तर तिथं महिला किती आहेत आणि पुरुष किती आहेत ते सांगितले. पुरुष आहेत 16,37,856. किती आहे ते पुरुष किती आहे 16 लाख, पाहिल्याची काही गरज नाही. ठीक आहे, 16,37,856 हे तुमचे आहेत काय आहेत, मॅन आहेत, माणसं आहेत. आणि तुमच्या महिला काय आहेत 16,52,978 तुमच्या वुमन आहेत. काय आहेत, वुमन. पहा तर तुम्हाला काय करायचं, तर महिला किती जास्त आहेत असं म्हणलेलं आहे. पहा हा नंबर मोठा आहे, हा छोटा आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, उलटं लिहावं लागेल. म्हणजे अगोदर महिला लिहा आणि नंतर मॅन लिहा आणि सबट्रॅक्शन करा, तुम्हाला येऊन जाईल. तर मी काय करतो ह्या मॅनला काय करतो मिटवतो आणि महिला लिहितो. हे मिटवतो आणि मी काय करतो खाल्लं वरलं खाली लिहितो. म्हणजे महिलांना आपण घेऊ अगोदर. ठीक आहे, आपल्याला इझी होईल. 16 थोडंसं खाली घेतो. 16,52,978 हे महिला आहेत. आणि पुरुष किती आहे 16,37,856 हे तुमचे आहेत वुमेन, महिला आहेत. आणि हे तुमचे आहेत पुरुष, मॅन आहेत. तर ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पाहायचं कोण जास्त आहे. तर महिला जास्त आहे, त्यांनी असं सांगितलंच आहे तुम्हाला आहेत. तर किती महिला जास्त आहेत असं विचारतात प्रश्नामध्ये. काय तुम्हाला विचारले की त्या शहरामध्ये किती महिला जास्त आहेत पुरुषापेक्षा. तर तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल, महिलामधनं पुरुष काढावं लागेल. तुम्हाला जे येईल ते उत्तर असेल तुमचं. 8मधनं 6 गेला, हा 6 आहे. ठीक आहे, हा किती आहे तुमचा 6 आहे. ठीक आहे, मी पेन चेंज करतो म्हणजे तुम्हाला क्लिअरली कळलं. 8मधनं काय होईल तुमचा 6 गेला, 8मधनं 6 गेला तर तुमचा राहील 2. 8मधनं 6 गेला तर राहिला तुमचा 2. हा 7मधनं जर 5 गेला तर राहिला तुमचा 2. 8मधनं 6 गेला 2, 7मधनं 5 गेला 2, 9मधनं 8 गेला 1, 2मधनं 7 जात नाही. या 2मधनं 7 जातो का, नाही जात. तर तुम्ही इकडला की इकडे घेतला, इथं झाले 12. इथं किती झाले तुमचे 12 झाले. 12मधनं 7 गेला तर राहिला तुमचा 5. त्याच्यानंतर इथं राहिला 4, कारण इथला एक इकडे दिला होता 4. 4मधनं 3 गेला तुमचा राहिला 1. ह्या 6मधनं 6 गेला 0, या 1मधनं 1 गेला 0. तर हे तुमचा इकडल्या मी सांगितलं इकडल्या साईडला काही संख्या ह्या ह्याच्यानंतर जी संख्या नसेल आणि 0 असेल तर काय अर्थ नसतो. म्हणजे ह्या 2 शून्याला काय अर्थ नाही. म्हणजे तुमचं त्या शहरामध्ये आहे का नाही किती महिला जास्त आहेत 15,122. तर लिहायचं असेल तर कसं लिहू शकता तुम्ही, लिहायचं असेल तर इथं लिहू शकता 15,122 women are more than the man in the city. तर किती आहेत 15,122 वुमेन आर मोर दॅन द मॅन इन द सिटी. तर महिलापेक्षा किती पुरुषांपेक्षा किती महिला जास्त आहेत 15,122. हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे, तर हा 3rd क्वेश्चन आपला सॉल्व झालेला आहे. आपण पाहूया आता 4th क्वेश्चन. ठीक आहे, पहा लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 4 आपण लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 काय आहे, तर ॲन ऑर्गनायझेशन, एक ऑर्गनायझेशन आहे. ॲन ऑर्गनायझेशन डिसाइडेड टू कलेक्ट 25 lakhs. किती आहे 25 lakhs. ह्याला तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, हे किती आहे, एखाद्या संख्येच्या डोक्यावर जर 5 शून्य असेल तर ते लॅक होतात. आता 25च्या डोक्यावर 5 शून्य आहेत, 5 झिरोज आहेत, तर हे 25 lakhs झालेलं आहे. ठीक आहे,
हे 25 एक ऑर्गनायझेशन आहे, त्याने डिसाईड केलेलं आहे टू कलेक्ट 25 lakhs rupees फॉर सर्टन प्रोजेक्ट. दे कलेक्टेड 26,57,340 थ्रू डोनेशन्स अँड अदर kinds of aid. बाय हाऊ मच डिड दे एक्सीड देअर टार्गेट. तर काय सिम्पली तुम्हाला सांगतो साध्या भाषेमध्ये, एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांना एक प्रोजेक्ट आहे, त्यांचा कोणता तरी प्रोजेक्ट आहे, एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांचा कोणता तरी एक प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी त्यांना किती पैसे पाहिजे होते, 25 लाख रुपये पाहिजे होते, 25 lakhs 25 लाख पाहिजे होते. पण मग त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी कॅम्पेन केले असतील, डोनेशन्स त्यांना मागवतले असतील, ठीक आहे. तर लोकांनी त्यांना वेगवेगळ्या लोकांनी काय केले, त्यांना मदत केली, ठीक आहे. तर किती मदत केली, त्यांना सगळ्या लोकांशी मिळून मदत झालेली आहे त्यांची 26,57,340. किती झालेली आहे त्यांची मदत एकूण 26,57,340. तर हे झालेले आणि त्यांना पाहिजे किती होती, 25 lakhs पाहिजे होती. किती पाहिजे होती, 25 lakhs पाहिजे होती. तर काय करायचं, अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवताना तुम्हाला जे अंक आहे का नाही, जी संख्या मोठी आहे ती वर लिहायची, सबट्रॅक्शनमध्ये जी संख्या, अशा क्वेश्चनमध्ये जी संख्या मोठी आहे ती वर लिहायची आणि जी संख्या छोटी आहे ती खाली लिहायची आणि मोठ्या संख्येमध्ये छोटी संख्या काढायची आणि हे करायचं. तर मग त्यांना 25 लाख पाहिजे होते आणि मिळाले त्यांना 26 लाख. तर त्यांना किती पैसे जास्त मिळाले ते कसं काढणार आपण, तर ह्या 26,57,340 मधनं आपण 25 लाख काढल्यावर आपल्याला जो काही अमाऊंट मिळते ते पैसे जास्त आहेत. तर याचं काय करायचं, तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं आहे. तर कसं करणार आहे, 0 मधनं 0 गेला 0, 4 मधनं 0 गेला 4 मधनं 0 गेला 4, 3 मधनं 0 गेला 3, 7 मधनं 0 गेला 7, 5 मधनं 0 गेला 5, 6 मधनं 5 गेला 1, 6 मधनं 5 गेला 1, 2 मधनं 2 गेला 0. तर त्यांना पहा किती अमाऊंट एक्सीड केलेला आहे, पहा 1,57,340. तर आहे का नाही, तर किती अमाऊंट त्याने एक्सीड केलेलं आहे, तर ह्या झिरोला काय अर्थ नसतो, 1,57,340 1,57,340 ह्याला लिहायचे 1,57,340 आहे का नाही. तर लिहायचे द ऑर्गनायझेशन एक्सिडेड, तर काय आहे, काय म्हणले, बाय हाऊ मच डिड दे एक्सीड देअर टार्गेट. द ऑर्गनायझेशन इथं वाटलं तर लिहायचं द ऑर्गनायझेशन. इथं आन्सर कसं लिहू शकता, पहा इथं लिहितो मी, निळ्या पेननं लिहितो. द ऑर्गनायझेशन exceeded the target by 1,57,340. ठीक आहे, 340 हा डी आहे. तर ते ऑर्गनायझेशन कितीनं टार्गेट एक्सीड केले, 1,57,340 रुपयाने एक्सीड केलेला आहे. तर हा क्वेश्चन तुमचा फोर्थ पण झालेला आहे आणि एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5, तो पण आपण काय करू, घेऊन टाकूया. ठीक आहे, पहा लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5 आपण लिहिलेला आहे तुमच्या प्रॉब्लेम सेट 12 मधला. तर यूज द नंबर्स, काय क्वेश्चन आहे, काय सांगतो पहा, यूज द नंबर्स 23,849 अँड 27,056 टू मेक अ सबट्रॅक्शन प्रॉब्लेम, सॉल्व द प्रॉब्लेम. तर काहीच नाही, सरळ सांगितले तुम्हाला, हे 2 नंबर दिले आणि ह्या 2 नंबरचे सबट्रॅक्शन करा असं सांगितले. त्याने काय सांगितले, सरळ थोडंसं वर्डिंगमध्ये दिले, असे 2 नंबर दिलेत आणि सबट्रॅक्शन करा म्हणून सांगितले. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मोठा नंबर आहे तो घ्यायचा आहे. आता 23,000 आहे आणि 27,000 आहे, तर याच्यात मोठा कोणता आहे, 27,000 आहे. तर हा मी पहिल्यांदा लिहून घेतो, लिहिला. त्याच्यानंतर छोटा लिहायचा आहे 23,849. मग आता ह्या दोघांचे सबट्रॅक्शन करायचं आहे सरळ. आता ही सबट्रॅक्शन तर तुम्हाला सगळ्यांना येतेच, ठीक आहे, ही सबट्रॅक्शन तुम्हाला सगळ्यांना येते का नाही, पहा मी करून दाखवतो. आता हा झाला 16 मधनं तुमचा 9 गेला, 6 मधनं 9 जातो का, जात नाही, 6 मधनं 9 जात नाही, त्यामुळे इकडून इकडे घेतला, इथं झाला किती तुमचा 16 झाला, किती झाला 16 मधनं 9 गेला तर उरला तुमचा 7. इथं राहिला 4, कारण इथला 5 जरी दिसत असला तर इकडे दिला होता, त्यामुळे इथं राहिला 4 आणि ह्या 4 मधनं हा 4 गेला तर तुमचा राहिला 0. आता इथं 0 आहे, 0 मधनं 8 जातो का, 8 जात नाही, त्यामुळे या 7 मधनं आपण इकडे घेतला मागून, इथं झाला तुमचा किती 10 झाला, इथं किती झाला तुमचा 10 झाला, इथं 10 झाला. या 10 मधनं तुमचा 8 गेला, 10 - 8 तुमचा 2, इथं राहिला तुमचा 6, किती राहिला
6, कारण इथला आपण इकडे दिला होता 6 राहिला, 6मधनं 3 गेला तर तुमचा राहिला 3 आणि 2मधनं 2 गेला तर तुमचा राहिला 0. मग तुमचं याचं उत्तर किती आलेलं आहे 3207. 3207 तुमचा काय फक्त सबट्रॅक्शन करायचं होतं, काय लिहायची गरज नाही. हेच तुमचं उत्तर आहे 3207. 3207 हे तुमचं उत्तर आलेलं आहे 3207. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सेट 12 काय केलेला आहे पूर्णपणे सोडवलेला आहे. प्रॉब्लेम सेट 12 हा संपतो आणि आपण ह्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. ठीक आहे. आणि याच्यानंतरचा पार्ट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना पण चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू.